व माय व आते म्हणा म्हणले जरा चांगलं वाटी राय ना म्हणा गण्या म्हणा जिगरनाथ तुकडा घरी राय ना व माय जाऊ दे आते लढू नको तू ई राय ना गण्या घर आते काही टेन्शन नाही युक्रेन आणि रशियाने लढाई मात्याने भलता त्रास सहन करायचे आते लढू नको बर का तुले देखीच मी त्यांना जीव बी कसा मजा होई बराबर बोली ना तुम्ही तो पहिले तडे तकलीफ मा होता आपल्या असं लढताना देखी ना त्यानं ते मनच तुटी जाई पड काय सांगू मी तुमले तो फोन मार लढे ना बॉम्ब बुडी राहणार असं मना जीव इतला गावरे ना रात रातले उठीच निबडू मी जप माईन जाऊ दे आते लढू नको या डोया पुशिले तू नावाला आपला गण्याला नाही का मोठा आशा मा युक्रेन मा शिकाले दाडवत युक्रेन मा चांगला शिकेली किसनी चांगला डॉक्टर बनी आपला खानदेशनी सेवा करे या युक्रेन आणि रशियाने लढाई मा आपलं स्वप्न काही पुरं नाही होईना ना काय सांगू मी तुले जाऊ द्या माय तुम्ही इथलं टेन्शन नको लिया त्या टेन्शन ना बाहेर तुम्ही बीपी काले वरे होई जाई बर का अण्णा मनी आई बराबर सांगी राहिनी टेन्शन ना बाहेर तुमले दवाखाना मा भरती करणं पडी बर का मग घ्या असं समजिले तुना भाऊना पुनर्जन्म होईल शे त्याला कोणत्या गोष्टीत ना तकलीफ नको देजो बर का रामायण मा लक्ष्मण कसा मोठा भाऊ राम ना मागे पुढे फिरे तसा तुम्ही त्यांना मागे राहायचो बर का अण्णा तुम्ही असं का बोली राहणार म्हणे आई आणि तुम्ही ना आश्रम चालणार का तुम्ही टेन्शन नको लेवा घरनी मी पडी काय जिल्लीसू काय रे चक्केल मध्ये ना आमले दोन्हीच वृद्ध आश्रमात धाडशे तू आता येते तू तुले कुमचाडसच मी आणि तू काय करणी काळजी करशी रे तुम्ही स्वतःवर ध्यान नाही शे काय सांगी राही ना तुमले हा इमान अजून का बनी राही ना रस्ता बिस्ता मध्ये इमान टायर बियर ते पंचर उभी गए होणार माय अरे वा बरी हुशार बाई शे तू इमान आहे हवा मग उडस त्याने टायर पंचर करायला कोण जाई तुला काका मामा जाई का तर असं बोलाना टाइमले काय विचारते करत जाय का उठणे सुटणे का काही बोलेच नाही मोके वस मला काय माहिती व माई इमान मला तुम्ही फिरायलाच नाही इमान मा बस आधी चालू आहे घ्यायचो ना रामायण मला आडे लय गया नाही मला तट फिरावं नाही अण्णा ओ अण्णा काय रे काय होई गे तुले ते देखा ते आपलं गण्या भाऊ नाही इमानी लागना माय मना गण्यात बडा सुकाय गया व माय पुरा भूमी काढी ना माय काट पाय वई जायचे तर त्याना वाला ते काय करत आहे तुना पोऱ्याले युक्रेन मा काहीच खावा पिवाले भेटणार नाही निस्ता बाम टाके त्या टपाटप आई अण्णा तुले मालूम शे का युक्रेन मा बरफ बलता पडस त्या बरमले गरम करी त्याने पाणी करू मी आणि ते पाणी पीस मी आपण मना दिन काढू मी बेटा ते युक्रेन आणि रशिया इसरी जाय तू आदे आपला खानदेश मा ही लागेल शे तू आडे तुना माय बाप तुना भाऊ शेतस तुले कोणताच गोटना त्रास नाही व्हावा आई वय तुना हातनी पुरणपोळीना जेवण नाही बलदी यादी राहीन ती माले 8 दिन ना भुक्याशे मी युक्रेन मा देख मना हात पाय कसा कट्टानी काढीना माय कुई जाय शेतस काय करस गण्या बेटा तुना एकला ना हाल नाही होईना तुना संगे भारत ना भाऊ बहिणी त्या बी युक्रेन मा अटकेल होतात त्यासनी बी हाल सहन करात गण्या बेटा तुना अण्णा बराबर सांगी राय ना तू तरी इमान पकडीच नाही लागा तुना काही भाऊ बहिणी अजून बी त्या अटकी पडेल शेतस युक्रेन मा मी ते देवले तीच प्रार्थना करी राय नु हे भगवान जसा मना पोऱ्या घरी लागा ना तसा बटा माय बापस ना पोरे त्यास ना घरी लागोत व माय गण्या भाऊ माले तुनी बोलते यादी राहीन ती मना मोठा भाऊ युक्रेन मा जायस नी माले काय इसरी गया का काय असं नको म्हणू तू मंग्या तू मना लाडका लाना भाऊ शे तुले काही सरजू का मी बस करा रे बोपोरे सुनी आते लडू कुडू नका चला आते घर मित्र सोनी या व्हिडिओ ना मार्फत मी तुमले संदेश दे राहिनो ज्या बी आपला भारत देश ना वासी युक्रेन मा अटकेल शेत त्यासनी धीर धरा जल्दी हिम्मत हारू नका तुमले वाचणासाठी आपली देशनी भलती खटपट चालू शे जय खानदेश मित्र सोनी व्हिडिओ आवडला ते लाईक करा शेअर करा आणि चॅनलले सबस्क्राइब करा भेटसूत पुन्हा व्हिडिओ मा जय खानदेश।